नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा आलोय तुमच्या भेटीस एक वेगळा विषय घेऊन. आज ऑफिसमधून घरी आलो, मोबाईल उचलला, स्टेटस तपासलं. MA, MBA, सीनियर मॅनेजर, प्राऊड बंगलो ओनर. पण माझी लेक काय म्हणते माहितीये? बाबा, सीनियर मॅनेजर असाल म्हणून दूध गरम झालंय का बघला रे. मग सगळा स्टेटस बुडबुडा झाला. आपल्या ओळखीवर आपण खूप प्रेम करतो. नाव, प्रसिद्धी, पद, मालमत्ता हेच आपलं मेन मेन्यू. पण हा गोड पदार्थ खायला बसलं की शेवटी डायनिंग टेबलवर सर्वांनी पाणी प्यायला जातात, नाही का? म्हणजे सगळ्या बनावट गोष्टी काढल्यावर आपण काय उरतंय याविषयी बोलायचंय. नाव आणि स्टेटस, एक फुकटची लॉटरी. माझ्या मित्राचं नाव संतोष, मात्र तो कायम चिंताग्रस्त. त्याचं परीक्षेचा हवा तिथं जायचं आणि आजार आला की लकी नम न न न. मालकाचे डोके दुखायचे. शेजार-पाजार विचारतात, काय रे संतोष, आनंदात आहेस का? तो हसतो, हो चिंता आहे, पण सावका संतोष मिळवतो. नाव म्हणजे काय, फक्त मशीनवरील लेबल. प्रसिद्धीचा फुगाच आहे, तो दिवस कधी फुगतो. एकदा मी पाहिलं, एका अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्यांना डोंबिवलीच्या मॉलमध्ये रांगेत उभं राहावं लागलं. पुढच्या माणसाने विचारलं, तुमचं कार्ड चालतंय का? फेम घराच्या आतच आहे, बाहेर ऑर्डर नंबर 123 लागतो. पद कमोडवर कळतं. एकदा आमच्या ऑफिसमध्ये मोठा मॅनेजर यायला लागला. त्याचं ऑफिस तसं भारी, सीट भारी, पण बाथरूममध्ये पाणी नाही. त्याने प्लंबरला 3 वेळा फोन करून विनंती केली. त्यावेळी पद विसरून, भाऊ पाणी लवकर द्या, अशी विनंती. मालमत्ता, इंटरनेट गेले की वस्त्रहरण. 2 बंगले, 3 गाड्या, 5 मोबाईल. एक दिवस बिजली गेली आणि सगळे वायफाय सापडत नाहीत. संपत्तीच्या जंगलात माणूस हरवतो. मग किचनमध्ये जाऊन मेणबत्ती शोधावी लागते. शेजारच्या कामवाली बाई म्हणते, साहेब मोबाईलचे चार्जर कुठे ठेवले? तेच खरं जग. अहंकार माणसातला किडा. मित्रांनो, अहंकार म्हणजे तुपावर बसलेला माशी. ती बाई म्हणते, हा घर तुपाने चांगलंय, मला थोडं झेपावून बघायला हवं. पण कधी कधी माशी आपल्या डोक्याचं वजन वाढवते. मग आपण अडखळतो, पडतो. मी कोण आहे हा प्रश्न एवढा गुंतागुंतीचा, परंतु उत्तर एवढं सोपं. सत्यकथा. फेम हरवला, मात्र सुख मात्र मिळालं. एक खरा भारतीय प्रेरणादायी प्रसंग. डॉक्टर वेलुमणी यांच्या आईने स्वतःचं सगळं गमावून सखोल संघर्ष करून कुटुंबाला उभं केलं. यांना समाजात मान, पैसा आणि सत्कार मिळाला. वडिलांची शेतीचे पैसे, प्रॉपर्टी गेल्यावर डॉक्टर वेलुमणीचे कुटुंब खूप गरीब झाले. पण आईचा धीर आणि जिद्द, तिची आस्था आणि परिश्रम यांच्या जोरावर हे कुटुंब पुन्हा उभं राहिले आणि अखेरीस डॉक्टर वेलुमणींनी थायरोकेअरची मोठी कंपनी उभारली. संपत्तीनंतरही जगण्यातला आनंद आई मुलांच्या स्नेहात आणि टिकवलेल्या मूल्यांत आहे, हे त्यांनी शिकवलं. मध्यमवयीन लाईफ चेंज. ऑल डक्स इन अ रो कधी पाण्यात पोहतात. पेनच्या विशालखा शिंदे. तिने मुंबईत सगळा साचा मोडले. घरच्या दबावाला न जुमानता स्वतःची करिअर, आयडेंटिटी, आत्मविश्वास मिळवले. पुढे वयाच्या 40व्या वर्षी तिला जाणवलं, पद, जोडीदार, बँक बॅलन्स, डिग्री, पण सुख काही गवसत नाही. ती म्हणते, आयुष्य आता जिक्सो नाही, एक पॅचवर्क आहे. सगळ्याचा मेल नाही, पण बऱ्याच गोष्टींचा सुंदर रंगछटा आहे. कुणी कधी काय ठरवतं? लग्नाची पत्रिका, पुणे मुंबईचे फोटो आणि कुणाच्या कपाळावर टिळा, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला विचारून होत नाहीत. मी मोठा आहे म्हणून नातेवाईक ताट मागतात? नाही. मी यशस्वी आहे म्हणून बिलं ठेवतात? नाही. देह नाही, हेतू मोठा. सुधाकर राव आमच्या गावातील साधा शेतकरी नेहमी म्हणतो, माझं नाव जमीन मेल्यावर काय उपयोग, तरी मी रोज वारीची भाकरी शेजारच्या म्हाताऱ्याला देतो. त्याने धन्य म्हणून हाक मारली म्हणजे दिवस सफल. आपुलकी, माणुसकी आणि न थांबणारं हसू, हेच आयुष्य. आपली ओळख म्हणजे आपण केलेली कृती. चिंतनाचा झटका. मित्रांनो, अहंकार, पद, प्रसिद्धी, डिग्री, मालमत्ता यांची बिनधास्त चेन तोडूया. म्हणूया, आज मी फक्त माणूस आहे.
माझ्या आत्म्यासाठी, हास्यासाठी, मदतीसाठी, नव्या प्रेमासाठी मी स्वतःला पूर्ण स्वीकारतो. शेवटची विचारात ढकलणारी गोष्ट. मित्रांनो, उद्या सकाळी उठल्यानंतर तुमचं नाव, स्टेटस, मालमत्ता, डिग्री आणि सगळ्या लेबल्स हटवले. अशा वेळी तुम्ही कोण? आणि तुम्ही जगायला कोणतं मूल्य निवडाल? माझी जाणीव अशी, जर आपली ओळख ही क्षणभंगूर आहे, तर खरी प्रतिष्ठा फक्त आपल्या कृतीत, आपल्या विचारात आणि आपुलकीत आहे. ठरवा, आजच्या व्हिडिओने तुम्ही काय नवीन ओळख घडवायला सुरुवात करणार? मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत रहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.